मागची पुढची टायर खोला सर्व्हिसिंग करू का? सर्व्हिसिंग ऑइल घेऊन यायचं. बरं ठीक आहे. हे काय रे काय म्हणलं बाबा फिल्टर बिल्टर एअर फिल्टर साफ कर म्हणते कार्बेटर हे गाडी आवरेज दे ना अरे सेटिंग लावतो. हां आणून दुसरं का? काय नाही टायर घासा लागलं रात्री दाखवा मग कोल्हापूरला गेलो मी कुठं घासाला का चिखल घासाला चिखल घास ब्रेक दाबलं कुर हां मग ते ब्रेक लाईनर घासलं होतं. ब्रेक डेव्हल केलं बाबा मी नवीन माणसाच्या मोटरसायकल दाबलं की जागेत गाडी ती कसं काय काय करावं दिस सर्व्हिसिंग करावं काय करावं काय करा तू त्याला तुला काय सांगितलं त्या दिवशी तुला काय म्हणलं त्या दिवशी मला आता कर ना त्या माप घेऊन कट करावं लागेल त्याला कण झाली सर्व्हिसिंग करून झाला विषय. दुसरं काम अजून बघावं काय जरा गाडी सर्व्हिसिंगला पूर्ण झालं तर मालक येईल का कस्टमर बी प्लग्स काळा भर पडला ॲव्हरेजच नाही गाडी ॲव्हरेज सेटिंग लावतो जरा म्हणजे ॲव्हरेज पडलं मग म्हणलं की ॲव्हरेज सेटिंग ॲव्हरेज नाही ॲव्हरेज लावून व्यवस्थित करा. टाटा लागला होता जरा तो गिअर टाकायला टाटा लागलं ज्या स्टँडला पाठीमागच्या तर ती काढून शेतात गेली वाटतं काढून जरा ती फुटलं माझी फुटरेस बी नाही गेली ते जरा बसावं गेली वाटतं निवड टाकायचं गिअर टाका मग गिअर टाकायचं पुन्हा पहिलं झालं ही गिअर पडत नव्हता ना अडकलं हे काय जरा खाली गेलं ठोकून हे पण नटाले बी तटाले इथे जरा वाकडं बस की दुसरं काय अजून सर्व्हिसिंग तर काय ऑइल तर काय टाकलं ना दुसरं काय ते वॉलचा आवाज यायला बघू त्याचं पण टाईम आहे आता हां दुसरं ते वॉलचा बी आवाज आला का पुन्हा करायचं वॉल सेटिंग करायचं हॅलो सर 200 रुपये झाले सर चेंज मित्रांनो मी गाड्यामधले आवाज ओळखतो पण काही माणसाचे आवाज गप्प असले तरी बेकार समजतो. कॅन्डल पडेल त्याला ऑइल बिल करीत जावा कसं कुरडी फट पडले त्यांची काय पुढे ही ऑइल नाही कधी ना मग तिकडं पडणारच काय काय होणार
नका लोणा हे चेन कोरडी फट पडले हे लय आवळून बी जमत नाही गाडीला लय आवळे तंग होते म्हणा थोड्या आपलं नॉर्मल आवळून नॉर्मल हे करावं लागतं गाडीला त्यातल्या त्यात हे करून टाकावं लागते व्यवस्थित सगळंच खावं लागतं ह्याला तिथले शकतो 2 नटी काढावं लागतं ती पॅन्डल ते फुटरायचं आहे ना तिथं चालेल मित्रांनो आवळी चेन मला बंद करावाला बस झालं चिमण्या लय वरडा